अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 48मध्ये आपण काही व्होकॅब्युलरी वर्ड्स शिकलो होतो. इंग्रजी बोलण्यासाठी शब्दांचा संच कधीच कमी पडू द्यायचा नाही. नवीन नवीन शब्द शिकतच राहायचे. तर आजच्या पार्ट 49मध्ये सुद्धा आपण असे काही मराठी शब्द बघणार आहोत. त्यांना इंग्रजीत काय बोलतात ते बघूयात. हा व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर चला बघूयात. आपला पहिला शब्द आहे जाणून बुजून. म्हणजे KNOWINGLY knowingly किंवा INTENTIONALLY intentionally. knowingly किंवा intentionally. नेक्स्ट अविकसित. म्हणजे UNDEVELOPED undeveloped. नेक्स्ट लघु उद्योग. म्हणजे SMALL small BUSINESS business small business किंवा SMALL small INDUSTRY industry small industry. नेक्स्ट शुभचिंतक. म्हणजे AWELL well WISHER विशर अ वेल विशर. ठीक आहे. नेक्स्ट सरपटणारा प्राणी. म्हणजे REPTILE रेप्टाईल. नेक्स्ट सरोवर. म्हणजे LAKE लेक. नेक्स्ट स्थलांतरण. MIGRATION मायग्रेशन किंवा SHIFTING शिफ्टिंग TO2 ANOTHER another PLACE place shifting to another place. नेक्स्ट हडप करणे. म्हणजे TO2 GRAB grab to grab. नेक्स्ट क्षमा करण्याजोगा किंवा क्षमायोग्य. तर त्याला म्हणतात PARDONABLE pardonable किंवा FORGIVABLE forgivable. ठीक आहे. pardonable किंवा forgivable. तर मित्रांनो, आज आपण आणखीन असे व्होकॅब्युलरी वर्ड्स बघितले. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा आणि हा शब्दसंचय तुमच्याजवळ साठवून ठेवा. आपल्या इंग्रजी वाक्यात कधी ना कधीतरी या शब्दांचा नक्कीच उपयोग होईल. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन शब्द घेऊन. धन्यवाद.